हाय, हॅलो, नमस्कार. मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये. आज आहे केकरात. केकरात म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणून आमच्या इकडे घेतला जातो. जे म्हणजे आज केकराच्या दिवशी बोर नानाने अंघोळी घालते ती लेकराला आणि हा कार्यक्रम घेतला जातो. आणि माझी बहीण आली होती सकाळ सकाळ व्यवसायाला, कारण की तिनं पांडुरंगाला गेली होती त्याच्यामुळे पाटेच. ती म्हणली मी बी येते घरी, तू आवरून बसतावर. मग तिनं आई तर मी आवरून मस्तपैकी अशी साडी घेतली होती. डोकं काय विचारलं नव्हतं, पण साडी ती घालून घेतली होती, कारण की सकाळ सकाळ बाया हळदी कुंकाला ती बोलवते त्याच्यामुळे. मग मी बी मस्तपैकी असं सकाळ सगळं आवरून विडा ती मांडून घेतला, कारण की माझा विडा बी खूप मोठा आहे त्याच्यामुळे. आणि सगळ्यांना हळदी कुंकाला बोलवलं होतं. सगळ्यांना एक एक करून बोलवून घेतलं, कारण की खूप उशीर होईल म्हणून. त्याच्यामुळे म्हणली मम्मी सकाळीच हे करून टाक म्हणली. काय काय जण 4-5 वाजता करतात, काय काय जण दुपारी, काय काय जण सकाळी. आमच्या इकडे काय पद्धतच आहे सकाळी, आणि आमच्या गावाकडे आहे दुपारनं करते ती 5 वाजता दुसऱ्या दिवशी. आणि सगळ्यांना बोलवून घेतलं. आणि माझी मैत्रीण आली होती साक्षी, ती तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदा जी ड्रेस घातली होती ना, ती माझी मैत्रीण आहे शाळेतली. तिला मी बोलवलं होतं, कारण की तिनं पहिली सक्रात असल्यामुळं तिला बी म्हणलं ये घरी. काल काय तिनं आली नव्हती, आज आली होती, म्हणलं ये. सगळ्यांना ती बोलवून घेतलं. परत का शिल्पा ती आली होती. मस्तपैकी असं हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला आहे. आणि मी बी दुसरीकडे गेली होती, कारण की खूप जण बोलत होते आणि शिवण्याची घाई चालली होती तिला बी घ्यायची. मी काय एवढा व्हिडिओ ही काढला नाही, थोडा शॉर्ट तेवढा व्हिडिओ जमल तेवढा काढला आहे. मस्तपैकी असा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जरा मी फास्ट केला आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणलं, काय बोलायचं एवढ्या मोठ्या व्हिडिओमध्ये, म्हणून म्हणलं थोडा शॉर्टकटमध्ये मी व्हिडिओ केला आहे. 3 ते 4 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ होईल एवढाच केला आहे. नंतर मी गेली होती शिल्पाच्या घरी कार्यक्रमाला, कारण की तिनं बी बोलवलं होतं हळदी कुंकाला. मस्तपैकी तिथं गेले होते आणि त्यांचं बघा कसं चालू होतं हळदी कुंकाचा कार्यक्रम. मी काय मोबाईल शूट काढ म्हणलं आणि मी गेली होती घरी. त्यांनी बघा अशी मस्तपैकी जेवढे होईल तेवढे शूट घेतले आहेत, छोटे छोटे मोठे. आणि मस्तपैकी असा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला. दुसरीकडे बी खूप ठिकाणी गेलो आम्ही, तिथले काही व्हिडिओ घेतले नाही. त्याच्यामुळे इथले जेवढे होईल तेवढे शिल्पाच्या घरचे आणि आमच्यातल्या शेजारचे. इथं बघा वैष्णवीने केलं होतं असं मस्तपैकी डेकोरेशन, खूप छान केलं होतं. इथं बघा पांडुरंगाची मूर्ती ती ठेवला होता, विडा ती ठेवला होता. मस्तपैकी लोटायला कोण ते आणले होते असे मस्तपैकी. आणि इथं खूप छान वाटलं. तुमच्या इकडे कसे कार्यक्रम होतात ते नक्की सांगा मला, म्हणजे कधी असतात. आमच्या इकडे तर केकराच्या दिवशी असतात. जर व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आताच घे विठ्ठल रुक्माई म्हण फक्त. गोल आंबा डेरेदार नक्षी पक्षीदार, राहुल पाटलाचं नाव घेते, विठ्ठल रुक्मिणी साक्षीदार. तिचा वास विकास रावांच्या तोंडात पेढ्याचा रस. मेंढीला बेल घालते वाकून, तानाजी रावांचं नाव घे सगळ्यांचा मन राखून.